नमस्कार, एन्काउंटरमध्ये आपलं स्वागत। एन्काउंटरमध्ये आज आपल्यासोबत आहे बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा म्हणजे हितेंद्र ठाकूरजी। ठाकूरजी, तुमचे स्वागत आहे एन्काउंटरमध्ये। तर तुम्ही तयार आहे एन्काउंटरसाठी? 100%। माझा पहिला प्रश्न असा आहे की आता निवडणूक होणार आहे, किती सीटवर बहुजन विकास आघाडी? आम्हाला जिकडे जिकडे लायक आणि इलेक्शन लढणं योग्य उमेदवार मिळतील, त्यांची कॅपॅसिटी उगीच उभं करायचं म्हणून न करता कॅपेबल उमेदवार जितक्या ठिकाणी मिळतील त्या ठिकाणी आम्ही उमेदवार उभे करणार। पण सगळं मुंबईच्या बाहेर मुंबई ठाणा आणि परिसरामध्ये आमच्या पक्षाने बऱ्यापैकी काम केलं। आणखीन बाहेर पण काही मित्र, अगदी आजी माजी आमदार यांनी देखील अप्रोच केला। तर सगळ्या ठिकाणी जे सक्षम असतील तिकडे लढू। तर काँग्रेस बरोबर जाणार की स्वतःच लढणार? सध्या स्वतःच लढायचा हे करतोय। आणि इलेक्शन नंतर कोणती पार्टी बरोबर जाणार? पोस्ट इलेक्शन टायअप होणार? पोस्ट इलेक्शन कोणाबरोबर तरी जायलाच लागणार। काँग्रेस, एनसीपी की सेना बीजेपी? ना, मी आजपर्यंत सेक्युलर हिशोबानेच राहिलेलं आहे, त्याच्यामुळे तसं काही हे केलेलं नाही। तुम्हाला नाही वाटतं की आता नरेंद्र मोदीची लाट आहे? लोक सुशिक्षित आहेत, आमच्या सगळ्या परिसरातले राज्यातले लोक सुशिक्षित आहेत। लाटेपेक्षा कोण काम चांगलं करतोय, त्यांचा उमेदवाराबद्दल अनुभव काय, आमदार कशा पद्धतीने लोकांच्या मध्ये मिसळतो ह्याच्यावर जास्त अवलंबून असते। म्हणजे लोकसभेची कदाचित पॉलिसी करता, नॅशनल पॉलिसी अमुक तमुक याच्याकरता, परंतु विधानसभेच्या ह्याच्यामध्ये उमेदवार त्यांनी केलेली कामं, कशा प्रकारे लोकांचा अनुभव आहे आणि शासनाने केलेली कामं ह्याच्यावर इलेक्शन डिपेंड असते। आणि त्याच्यामुळे तसं काय इकडे होईल असं मला वाटत नाही। पण तुम्ही अगोदरी काँग्रेसमध्ये होतो, नंतर तुमच्या स्वतःच्या पक्षाचीच तुम्ही स्थापना केली, तर काँग्रेस बरोबर नंतर टायअप होणार इलेक्शन नंतर? होऊ शकते ना, रूल्ड आउट काहीच करता येत नाही। तुम्हाला काय वाटतं की या वेळाची जी निवडणूक आहे, तुम्हाला नाही वाटतं यामध्ये नरेंद्र मोदीचा एक फॅक्टर असणार महाराष्ट्र इलेक्शनमध्ये? नाही, फॅक्टर मी सांगतो ना का तो गेल्या वेळी एक सोशल मीडिया, प्रिंट, इलेक्ट्रॉनिक्स मीडिया ह्याच्यामध्ये एक हाईप क्रिएट झाला। आणखीन दुर्दैवाने काँग्रेसला चुकीच्या दृष्टीने प्रोजेक्ट केलं गेलं आणि लोकांमध्ये एक चीड निर्माण झालेली। तो विषय राज्याकरता नाही मिळत। लोकांनी एक वेगळा चेंज, काहीतरी अपेक्षा ह्याने केला। आता ते बघतायत लोक काय होते ते। पण या निवडणूक तुम्ही काँग्रेस बरोबर लढणार नाही आहे? आम्ही लढणार आहोत, कारण का मला पण माझा पक्ष ठेवायचा आहे। माझ्याबरोबर काम करणारे कार्यकर्ते, त्यांना पण कुठेतरी उभं राहायची इच्छा आहे, त्याच्यामुळे मला माझा पक्ष चालवायला लागणार। तर बहुतेक किती सीट लढणार? 50-50पेक्षा जास्त किती? एवढ्या नाही, पण 30-40 सीटपर्यंत आम्ही जाऊ। तुम्ही स्वतः कुठून लढणार? मी वसई। आणि क्षितिज? सोपारा, नाला सोपारा। तर आता काय काय तयारी झालेली आहे तुमची? आता 12 महिने तयारीत असतो आम्ही लोकांबरोबर। 12 महिने निदान आमचं जे क्षेत्र आहे तिकडे 12 महिने म्हणजे असं तुम्ही एकही माणूस दाखवू शकत नाही। हां, आता मी ऑफिसमध्ये नाही, मी कोण आलं आहे त्याला भेटणार नाही, पण तुम्ही ऑफिसमध्ये असला, विरारमध्ये, वसईमध्ये, सोपाऱ्यामध्ये, तर आलेल्या 100% लोकांना भेटतो। हे नाही सांगितलं मी कधी का माझ्या हातून सगळी कामं होतात, परंतु प्रामाणिकपणे कामं करण्याचं। त्यामुळे आमची तयारी जी असते ती 12 महिने असते। म्हणजे इलेक्शनच्या वेळी लोकांच्या समोर जायचं, मतं मागायचं, हे होतच नाही। लोकसभामध्ये जे पराभव झाला नंतर काय तुम्हाला काय वाटतं की काय झालं होतं त्यावेळेला? नरेंद्र मोदीच्या एक लाट होतीच, पण आणखी काय असं होतं की हा पराभव झाला? एक गोबेल्स प्रचार असतो ना, जो जर्मनीमध्ये झालेला, तसा एक गोबेल्स प्रचार लोकांना, नाही आता आपण काहीतरी चेंज बघू, काहीतरी होईल, त्याच्यामुळे झालं ते होते। परंतु विधानसभेमध्ये तसं काही होणार नाही। आणि बऱ्याचशे लोक भेटली पण नाही, आम्ही त्याला चेंज करताय, सॉरी, आम्ही चुकीच्या पद्धतीने हे केलं, ठीक आहे ना, त्याला विधानसभेला काहीच फरक पडणार नाही। तुम्हाला नाही वाटतं की इतका वर्ष तुम्ही काँग्रेसला सपोर्ट केलं आणि काँग्रेसने तुमचा फायदा घेतला तुमची पार्टीच्या वसई, विरार आणि पालघरसाठी? कोणतेही राजकीय पक्ष, जे मोठे राजकीय पक्ष आहेत ते स्वतःचा फायदा बघणार, त्याच्यामध्ये काही गैर नाही मिळत। कधी तुम्हाला असं नाही वाटत की तुम्हाला पण एक सीट मंत्रीपद पाहिजे म्हणून? असं काही कधी आहे त्यामध्ये मजा करतो मी, आहे त्याच्यामध्ये काय कमी आहे? लोकांबरोबर असतो, लोक साथ देतात, उलट मी भाग्यवान आहे। काय इतकी वर्ष, 90 पासून इतके वर्ष कोणता पक्ष बरोबर नसताना लोकांनी साथ दिली आणि सुशिक्षित, सुसंस्कृत मतदारसंघ आहे। हे मोठं मुश्किल काम आहे। त्या मंत्रिपदाने काय होते
लोकांची साथ ही महत्त्वाची असते. मग कधी तुमच्या या विषयावर बोलणं नाही झालं काँग्रेसच्या नेत्याबरोबर? बोलणी फार झाली, ती बोलण्यासारखी नाही मिळेल. हा जे निवडणूक आहे त्यामध्ये तुम्हाला काय वाटतं की कोणत्या मुद्द्यावर तुम्ही जाणार लोकांसमोर? आम्ही केलेली कामं, मी सांगतो ना का पाणी हा सगळ्यात मोठा प्रश्न होता. मग फक्त 40 लाख लिटर पाणी मिळत होतं. आज 15 कोटी लिटरच्या आसपास वसई तालुक्यामध्ये आम्ही पाणी पुरवतो. ते पण कमी पडते. आता नवीन स्कीम चालू केली, त्याच्याकरता आमच्या दोन्ही आमदारांनी विलासतरे क्षितिज आणि 134 कोटी 50 लाखाची ग्रँट आणली. जोरात काम चालू आहे. एक डॅम, त्याच्याकरता 150 कोटी रुपये महानगरपालिकेने भरले आमचे डॅम बनवण्याकरता. आणखीन 300-350 आणखीन त्याच्यावर खर्च होणार आहे. एक सूर्याची आणखीन योजना MMRDA करते, त्यातून 200 MLD म्हणजे 18-20 कोटी लिटर पाणी त्याच्यातून आम्हाला मिळणार. तर या 6-8 महिन्यात पाण्याची स्कीम पुरी झाली तर 100% पाण्याचा सुटेल. आणखीन त्यानंतर दर 2 वर्षात 3 वर्षामध्ये एक वेगळ्या स्कीम येतील. सुसरी डॅम बनवायला आम्ही 16 कोटी रुपये दिले आहेत गव्हर्नमेंटला, का त्याचं पुनर्वसन आणि ॲक्विजिशन ह्याचं काम झालं. तर एका पाठोपाठ एक हे स्कीम केल्या. बससारखी एक चांगली ट्रान्सपोर्ट आम्ही इकडे फॅसिलिटी उपलब्ध करून दिली. शाळा कॉलेजेस केलेली आहे. इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे रस्ता असेल, गटर असेल, सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंट म्हणजे बस ज्या बोलल्या त्याच्याकरता 193 कोटी रुपये ती योजना आहे. त्यातून 25 ते 30% आम्हाला भरायला लागणार कॉर्पोरेशनला, बाकी स्टेट गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंट ते पास करून घेतलं. आमच्या खासदारांनी पाईप गॅस पुऱ्या लोकसभा क्षेत्राकरता पास करून घेतलं. त्याचं काम आता चालू आहे. मग ते CNG PNGवर त्याला व्हेकल पण चालतील. आज जे 85 पर लिटर खर्च करायला लागतो तो 35 रुपये, 60-65% कमी खर्चाच्या फ्युएलमध्ये व्हेकल चालू शकेल. इंडस्ट्रीला त्याच्यामुळे स्वस्त फ्युएल मिळाल्यामुळे इंडस्ट्री रोजगार निर्माण. तर ही सगळी कामं या पद्धतीने आमची चालू आहेत. म्हणजे दुसरं एक 1234 कोटी आणि 1495 कोटीचं अंडरग्राऊंड ड्रेनेज आणि वॉटर सप्लाय स्कीम फुल डिस्ट्रीब्युशन ह्याची स्टेट गव्हर्नमेंटकडून आमच्या दोन्ही आमदारांनी विलासतरे आणि क्षितिजनी पास करून सेंट्रलला पाठवलं. दुर्दैवाने त्यावेळी आचारसंहिता लागली आणि पुढे हे झालं. परंतु आमचे माजी खासदार आणि आमचे महापौर आत्ता एक 15 दिवसापूर्वी पण सेंट्रलमध्ये जाऊन आले, तिकडे दिल्लीला मिनिस्टर आणि कन्सर्न लोकांना भेटण्याकरता. त्याचा फॉलोअप चालू आहे. ही सगळी जी कामं ही लोकांना माहिती आहेत. मग आज आम्ही जे कॉलेज चालवतोय ते महाराष्ट्रातलं कदाचित भारतातलं सगळ्यात मोठं ज्युनियर कॉलेज असेल. 7 डिव्हिजन 11वीचे आहेत. म्हणजे 6000पेक्षा जास्त मुलांना 11वीमध्ये आम्ही 50 डिव्हिजन 6000पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना आम्ही 11वीला ॲडमिशन देतो. मुंबई युनिव्हर्सिटीचे सगळ्यात जास्त म्हणजे गोवा बॉर्डर टू गुजरात बॉर्डर 700 कॉलेजेस आहेत. त्यात सगळ्यात जास्त कोर्सेस चालवणारं आपलं कॉलेज आहे. का त्या कॉलेजच्या माध्यमातून आजूबाजूच्या अगदी पालघर डहाणूपर्यंतचे विद्यार्थी त्याचा लाभ घेतात. म्हणजे सगळ्या प्रत्येक ह्याच्यामध्ये कोणत्या ना कोणते डेव्हलपमेंट चालूच आहे. मग त्या एरियामध्ये एक मोठा प्रॉब्लेम आहे. बोरिवलीनंतर एक पण मोठी सरकारी हॉस्पिटल्स नाही आहे. सरकारी हॉस्पिटलमध्ये आता एक 100 बेडेड आम्ही सोपारायला चालू केलं. त्याची इम्प्रूव्हमेंट म्हणजे आत्ताच चालू केलेलं आहे. परत आमचा एक वसईला एक प्लॉट म्हणजे अगोदर सिडको होती, सिडकोनी कोणतेही प्लॉट ॲक्वायर नाही केले. TDR किंवा जो काय आहे रिझर्वेशनमधले प्लॉट हे आता कॉर्पोरेशननी ॲक्विजिशन चालू करायला घेतलं. तसंच आम्ही स्वतः देखील एक ट्रस्टच्या मार्फत त्याचं प्लॅनिंग कॅनेडियन कन्सल्टंट त्याच्याकरता डॉक्टर पारकर म्हणून खलील पारकर ते त्याचं प्लॅनिंग करतात. ते आता ऑलमोस्ट फायनल स्टेजला. येत्या 1-2 महिन्यामध्ये 3 महिन्यामध्ये आम्ही ते मोठं हॉस्पिटल म्हणजे मुंबईमध्ये जी मोठी हॉस्पिटल आहेत 800-1000 बेड ह्या तुलनेचं हे करतो. आणखीन त्याचबरोबर महानगरपालिका देखील एक चालू केलं आता. म्हणजे अगोदरचं होतं 21 सब सेंटर चालू केलेली आहेत आणि जे आता प्लॉट मिळत आहेत रिझर्वेशनमधली त्याच्यावर येत्या काही महिन्यामध्ये काम चालू करू. तुम्ही इतक्या वर्षापासून राजकारणामध्ये आहे, कधी विचारलं होतं की मला पॉलिटिशियनच बनवायचे आहे असं? वडला म्हणजे काका माझे ते ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच, सरपंच, पहिले नगराध्यक्ष त्याच्यामुळे आणि त्यांच्याकडेच मी मोठा झाला आहे. माझं नाव हितेंद्र म्हणजे त्यावेळी गुजरातचे फेमस चीफ मिनिस्टर होते हितेंद्र देसाई, त्याच्यावरून माझं नाव हितेंद्र ठेवलं. आणि काकांकडेच वाढल्यामुळे ते रोजच्या रोज राजकारण बघून आणि मग शाळा कॉलेजमध्ये पण
मॉनिटर, नंतर मग कॉलेजची इलेक्शन. त्याच्यामुळे ते राजकारणामध्ये हळूहळू सोशल वर्क आणखीन राजकारणामध्ये जात गेलो. कसं गेलो ते मला पण कळलं नाही, पण तो एक एन्व्हायरमेंटमुळे तिकडे गेलो. आणखीन जाऊ राजकारणात हे माहीत होतं. कधी राजकारणामध्ये असं सांगायचं की राजनीती में कोई दोस्त नहीं होता, दुश्मन नहीं होता, असं कधी तुम्हाला अनुभव झाला? परमनंट शत्रू आणि मित्र नसतात. नाही, माझे मित्र आहेत ते मित्र राहिले. माझ्यापासून लांब गेलेली लोक नाहीच्या बरोबर आहेत. जे शाळा कॉलेजपासून किंवा आमदार झाल्यावर आजपर्यंत आमचे चांगले दिवस असो, वाईट दिवस असो, मित्रांचे चांगले दिवस असो, पण कोण तुम्ही असं दाखवू नाही शकत का आमच्या ह्याच्यातून लांब गेलं. त्याच्यामुळे सगळे आहेत ते. बाकी बाहेरच्या लोकांचं राजकारणात असलेले आमदार खासदार ह्यांच्याशी पण सगळ्याच पक्षातल्या आमदार खासदारांची मैत्रीचे, म्हणजे पक्ष कोणतेही असून द्या, सगळ्यांची मैत्रीचे संबंध कायम राहिले. संबंध ठेवण्याचा प्रयत्न आम्ही करतो आणि ते टिकवतो. इलेक्शन नंतर सेना BJP तुम्हाला सांगणार सपोर्ट द्यायला, तर तुम्ही करणार सपोर्ट? जर तर ते नाही, आता तर ते फुल फॉर्मला आहेत. आम्हाला पहिला उद्याला काय होणार ह्याच्यापेक्षा आज आम्हाला निवडून येणं, जे उभे करणार त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करून आम्ही प्रचाराचं करणार. आणि मला माझ्या परिसराचा, जिकडून आपण लढतो इलेक्शन, जिकडून निवडून येतो त्या परिसराची डेव्हलपमेंट ह्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करतो. मी पाठिंबा देतो. ते मंत्रिपद किंवा कशा करता नाही. मी सांगतो, एक 100 बेडचं हॉस्पिटल पण पास करून घेतलं हायवेला, विलासतरे आणि क्षितिजनी. ते 200 बेड करता मागे लागलेले आहेत. त्याच्या 307 कोटी रुपये MSCBचे सबस्टेशन, केबल, बाकी इन्फ्रास्ट्रक्चर ह्याच्याकरता 307 कोटी आणले. तर त्याच्यामुळे मी माझ्या विभागाची कामं कशी होतील हे बघतो. बाकी मला कशात इंटरेस्ट नसतो. आणखी 10 वर्षांनंतर वसई विरारचं डेव्हलपमेंट कुठे तुम्हाला दिसतंय? मी तुम्हाला एक सांगेल का, कॉर्पोरेशन झालं आहे. कॉर्पोरेशन ज्या पद्धतीने कामं करतो, स्टेट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटमधून ज्या हिशोबाने येत आहेत, आणि आता 100 स्मार्ट सिटी वगैरे करायचं हे चाललं आहे. मी एकच सांगतो का, मुंबईच्या जवळ वसई विरारमध्ये राहणाऱ्या लोकांना आम्ही राहत असलेल्या जागेबद्दल अभिमान वाटेल. तिकडे पाण्याची फॅसिलिटी आहे, थोडंफार काही कमी पडते, ते येत्या 6-8 महिन्यात संपेल. एज्युकेशन फॅसिलिटी, हेल्थ फॅसिलिटी, ट्रान्सपोर्टेशन, ह्या ज्या बेसिक गरजा आहेत. त्याचबरोबर एक क्षितिजनी आता टाकलं, आमच्या इकडे एक मिठागर आहे, त्याच्यामध्ये त्यांनी प्रपोज केला आहे CM साहेबांकडे कन्सल्टंटला घेऊन, CM साहेब, सेक्रेटरी साहेब यांच्याकडे कन्सल्टंटना घेऊन मीटिंग सुद्धा झाली तिकडे. का जसं MMRDAनी बँड्रापूरला डेव्हलप केलं, पण त्याच्यापेक्षा वेगळं का, एक 100 एकरमध्ये KPO BPO सगळं ही फॅसिलिटी, 100 एकरमध्ये हेल्थ फॅसिलिटी, 100 एकरमध्ये एज्युकेशनल फॅसिलिटी, त्याच्याबरोबर कन्व्हेन्शनल म्हणजे एक्झिबिशन, कन्व्हेन्शनल सेंटर वगैरे, का जे भारतात कुठे नाही मिळत. म्हणजे मुंबईमध्ये आज दुर्दैवाने मिळत नाही, दिल्ली, हैदराबाद वगैरे काही. तर त्या टाईपचं का वर्ल्ड वाईडचं कोणतंही एक्झिबिशन जर मुंबईच्या बाजूला करायचं असेल, तसं टोटल ती जी जागा आहे 1500 एकर, त्या 1500 एकरचं प्रपोज कसं असलं पाहिजे तसं कन्सल्टंट अपॉइंट करून त्यांनी केलं. त्याचं प्रेझेंटेशन दिलं. त्यांनी सांगितलं, एक तर MMRDAनी करावं, आमचं काही म्हणणं नाही, आमच्या तालुक्यात झालं पाहिजे. रोज वसईला विरारला लोक राहायला येतात आणि उठून मुंबईला कामाला जातात. ह्याच्याऐवजी जर तिकडेच रोजगार निर्माण झाला, ही जर सगळी फॅसिलिटी झाली, म्हणजे फक्त झोपण्याकरता वसई विरार असं न होता का, वसई विरारच्या डेव्हलपमेंटमध्ये तिकडे जर अशा प्रकारचा हब निर्माण झाला तर लोकांना तिकडे रोजगार, आणखीन वसई विरारचा विकास करण्याकरता अतिशय चांगल्या प्रकारे आमच्या इकडे जे स्किल्ड लोक आहेत, म्हणजे आमच्याकडे एज्युकेशन फॅसिलिटीमध्ये इंजिनिअरिंग कॉलेज, एक मेडिकल सोडलं तर सगळे कॉलेजेस, MBA, MCA, फार्मसी, आर्किटेक्चर, पॉलिटेक्निक, हॉटेल मॅनेजमेंट, म्हणजे अशी कोणती फॅसिलिटी अशी नाही मिळत का जी मिळत नाही. मेडिकल पण करू, मेडिकल, पॅरामेडिकल. तर या सगळ्या फॅसिलिटी असल्यामुळे या लोकांना शिकून निघाल्यावर बाहेर कुठेतरी आपलं स्किल यूज करण्यापेक्षा जर तालुक्यात त्यांनी केलं आणि तालुक्याचं डेव्हलपमेंट केलं तर मला वाटते चांगलं होईल. आणखी त्याच्यामागे या 5 वर्षाचा अजेंडा असेल का ते प्रत्यक्षात आणायचं, उतरवायचं आणि करायचं. हितेंद्र, आपण चर्चा करणार आहोत, पण आता वेळ झालेली आहे एका ब्रेकाची.